हम हमारी एवरीडे लाइफ में बहुत सारे ऐसे लोगों से मिलते हैं जिनकी स्टोरी अपने आप में एक इंस्पिरेशन होती है। मैं आपको मिलाने वाली हूँ उनसे जिनसे मैं सब्जी लेती हूँ। पालघरवरून गेली 20 वर्ष रोजची मी इथे भाजीचा छोटासा व्यवसाय करते। मला 2 मुलं आहेत। माझ्या मिस्टरांचा थोडासा हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे ते घरीच असतात आणि ह्या छोट्याशा भाजीचा व्यवसाय करून मी माझी 2 पोरं टिफॉन करून माझं घर चालवते। 2:45ला उठल्यानंतर घरातलं सगळं आवरून पोराचं टिफिन बिफिन बनवून आम्ही 4:30ला घर सोडते। त्याच्यानंतर आम्ही मार्केटला जाऊन भाजी खरेदी करून तिथून आमचा प्रवास चालू होतो। त्या दरम्यान आम्हाला 2 ते 3 लोकल बदलावे लागतात। घरी जाऊन परत सगळं जसं ते तसं सगळं घरी जाऊन पण करावं लागतं। रात्री झोपायला 11 वाजता, सकाळी 2:45ला परत उठावं लागतं। ट्रेनला पण भरपूर गर्दी असते। सगळ्या लोकांना तोंड द्यावं लागते। पोलिसांना टिशी मागता पकडलं तर त्या लोकांना मला भाजीवाली म्हणून हाक मारतात। त्यावेळेला मला कसलाच कमीपणा वाटत नाही, कारण मला त्याचा अभिमान वाटतो। कारण माझी भावजी इनफॅक्ट खूप लांब-लांबपर्यंत जाते। शिवाय कोणी अमेरिकेला जायचं असलं, कुठे पण जायचं असलं तर इथून भाजी पण घेऊन जातात। मोठमोठ्या मॉलला तिथे सांगितलेला भाव देतात, पण इथे 20 रुपयाची भाजी घ्यायची तर करोडोच्या फ्लॅटमध्ये असणारा पण भाव करतो। भाजी कधी बोतलीचे पण पैसे वसूल नाही होत। उरलेली भाजी खराब पण होते। त्यामुळे भाजीवाल्यांचा जरा विचार करावा लोकांनी।